रॉयल कट्टा या विशेष अभियानात आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हवेली तालुका अध्यक्ष माननीय दिलीप नाना नारायणराव वालेकर. नाना, तुमचं आपल्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार. नाना, मागच्या 2 महिन्याभरापासून महाराष्ट्रात निवडणुकीची नुसती रणधुमाळी सुरू आहे. बरोबर. नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, त्या होत आहेत न होतात तोपर्यंत महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्याचं मतदान अजून व्हायचंय, पूर्ण प्रक्रिया. त्याच्या आधी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या. म्हणजे एक प्रकारे माहोल निर्माण झाला 2 महिन्यात. महाराष्ट्रात निवडणुका आणि त्या अनुषंगाने घडणाऱ्या राजकीय घडामोडी किंवा राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिका यामुळं हलकल्लोळ माजलाय. तुमच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्याला, ज्याला 20 वर्ष मागचा राजकीय प्रवासाचा ज्याला अनुभव आहे, लोकांसोबत काम करण्याची ज्याला सवयी आहे किंवा लोकांसोबत काम करण्याची ज्यांची बांधिलकी आहे आणि एका प्रमुख राजकीय पक्षाचे तुम्ही हवेली तालुका अध्यक्ष आहात, नवख्या मतदारांना किंवा नवतरुणाईला तुमच्याबद्दल या काही गोष्टी आम्हाला जाणून घ्यायच्या. तर हवेली तालुका अध्यक्ष म्हणून तुमची जी काही भूमिका आहे किंवा जी काही ओळख आहे त्याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण तत्पूर्वी आम्हाला दिलीप नाना वाल्लेकर या व्यक्तिमत्वाविषयी जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार. मी दिलीप नारायणराव वाल्लेकर. माझा जन्म आळंदी मातोबाची तालुका हवेली या गावामध्ये 1972 साली झाला. खरं तर माझे वडील स्वातंत्र्य सेनानी शाहीर नारायणराव वाल्लेकर हे पूर्वाश्रमीचे राजकीय आणि एक धुरंधर नेतृत्व होतं या तालुक्यामध्ये आणि गावामध्ये. अनेक वर्ष राजकीय पटलावर काम केल्यानंतर त्यांचा न कळत वारसा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी लाभला आणि गाव पातळीवर काम करत असताना त्यांच्या समवेत त्यांच्यानंतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांच्यात किंवा छोट्या मोठ्या घडामोडीमध्ये सामील होत 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 शिक्षणाचा सगळा कार्यक्रम उरकत, म्हणजे मला खरं तर ग्रामीण भागामध्ये असल्या कारणानं थोडी शिक्षणाची अडचण सुरुवातीला जाणवली. परंतु सोलापूर रोडला येऊन नंतर पुढं पुरोगामी विद्यालय असेल किंवा लोणी काळभोर कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण करून अगदी आपल्या जवळच असलेल्या मांजरी फार्म या ठिकाणी कृषी पदविका आणि लोणी काळभोरला SYBCom हे शिक्षण पूर्ण करून परत BSc हॉर्टिकल्चर YCM मधून मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने शिक्षण घेत घेत राजकीय पटलावर काम करण्याची संधी मिळत गेली